हॅलो स्टुडंट. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की NCISM इलेक्टिव्ह काय असते. ओके, सो बेसिकली जे NCISM आहे ते आपलं जे BMS आहे त्याला कंट्रोल करते. ओके, हे सर्वांना माहितीच असेल. ओके, सो त्यांनी एक नवीन हे सुरू केले आहे की आपल्या BMSच्या टोटल कोर्समध्ये आपल्याला 3 वेळेस इलेक्टिव्ह द्यायचे आहेत. ओके, इलेक्टिव्ह हे एक एक्झाम असते. एक्झाम कशी असते ते MCQ टाइप असते. ओके, सो बेसिकली इलेक्टिव्ह मध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट हे चूज करायचे असतात आणि ते दरवर्षी असते. म्हणजे आपले BMS फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या 3 वर्षामध्ये आपल्याला 3 टाइम हे म्हणजे एक टाइम हे एका वर्षाला इलेक्टिव्ह ही होणार आहे. आणि त्याचे जे असतात ते 10 मार्क हे आपल्या करिक्युलम मध्ये म्हणजे आपल्या फर्स्ट इयर मध्ये ते काउंट केले जातात. म्हणजे इलेक्टिव्हचे आपल्याला 10 मार्क्स हे असतात. ओके, आणि त्याचं एक स्पेशल सर्टिफिकेट देखील मिळत असतं. ओके, सो इलेक्टिव्ह मध्ये काय असतं तर बघा, फर्स्ट इयर मध्ये आता तुम्हाला इलेक्टिव्ह येणार. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ग्रुप असतील, FA, FB आणि FC. ओके, सो त्याच्यामध्ये ना वेगवेगळे टॉपिक्स असतात, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओज भेटतात. हे एक ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑनलाईन प्रोग्राम आहे NCISM चा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ते व्हिडिओज बघायचे आहेत आणि त्याच्यावरचे जे एक्झाम्स आहेत त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. आता काय असतं, त्याचं एक स्पेशल ऍप आहे NCISM इलेक्टिव्ह म्हणून. ओके, काही वेळा ते ऍप उघडत नाही तर त्याच्यावर आपण वेबसाईटवर जाऊन ते जे व्हिडिओज असतात त्या एक्झाम असतात त्या द्यायच्या असतात. ओके, सो जसं त्याचा टाइम पिरियड येईल त्याचे तुम्हाला डिटेल्स सांगतील देखील की ते इलेक्टिव्ह लॉग इन करा, तिथे जॉईन करा. आता कसं असतं, 3 सेक्शन असतात, FA, FB आणि FC. ओके, सो याच्यामध्ये काय असतं, डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ टॉपिक्स असतात. ओके, म्हणजे बघा आता FA मध्ये टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चूज करायचं आणि ते जे टॉपिक्स असतात तर ते 500 रुपयाला असतात. त्याची प्राइस असते 500 रुपीज इच. ओके, सो FA मधून एक टॉपिक सिलेक्ट करायचा आपण की त्याचा आपण अभ्यास करणार आहे, त्याचे व्हिडिओज बघणार आहेत. देन FB मधून एक टॉपिक 500 रुपीजचा, ते पण FC मधून एक टॉपिक 500 रुपयाचा, असे टोटल मिळून 1500 म्हणजे 1500 याची ती फीज असते इलेक्टिव्हची. ओके, प्रत्येक सेक्शन मधून एक एक आपल्याला टॉपिक निवडायचा असतो. त्याचे 20 ते 15 हे असे व्हिडिओज असतात टोटल, आणि प्रत्येक 4-5 व्हिडिओ नंतर एक एक्झाम असते. ओके, एक्झाम म्हणजे कशी, ती ऑनलाईन एक्झाम असते, MCQ एक्झाम असते. त्याच्यामध्ये 25 ते 30 MCQs असतात. ते आपल्याला तिथे क्लिक करायचे आहे आणि ते सबमिट करायचे आहे. ओके, सो हे NCISM चे इलेक्टिव्ह आहेत. आता फर्स्ट इयर साठी बघा कोणकोणते तुमच्यासाठी सब्जेक्ट असणार आहे. ओके, सो बघा, सर्वात पहिले FA मध्ये जे असणार आहे ते तुमच्यासाठी असणार आहे बेसिक्स ऑफ फार्मॅकोलॉजी. ओके, देन नंतर इंट्रोडक्शन टू फायटोकेमिस्ट्री. ओके, देन नंतर फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदा. देन नंतर बेसिक्स ऑफ फिजिओथेरपी, इंट्रोडक्शन टू युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन, इंट्रोडक्शन टू सिद्ध सिस्टम ऑफ मेडिसिन, इंट्रोडक्शन टू सायन्स इन संस्कृत, इंट्रोडक्शन टू स्वरिग्पा in स्वरिग्पा system of medicine, then basics of manuscriptology. ओके, नंतर बेसिक्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, नंतर फंडामेंटल्स ऑफ इंटरॅक्टिव्ह मेडिसिन, देन नंतर सेल्युलर बायोलॉजी अँड जेनॉमिक्स. हे FA सेक्शन मध्ये तुम्हाला टॉपिक्स आहे. याच्यापैकी तुम्हाला फक्त एक टॉपिक हा निवडायचा असतो. ओके, तो 500 रुपीज तुम्हाला ते ऑनलाईन पे करावे लागतील. ओके, नंतर आहे FB मध्ये, या सेक्शन मध्ये कोणते टॉपिक्स आहे बघा, इंट्रोडक्शन टू सम्यक कारिका आर्किटेक्चर इन ISM, इंट्रोडक्शन टू एपिडेमोलॉजी, बेसिक्स ऑफ बायोकेमिकल इंजिनिअरिंग, बेसिक्स ऑफ बेसिक टेक्निक्स ऑफ फार्मॅकोग्नोसिस. ओके, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन ISM, त्यानंतर बेसिक्स ऑफ पेडागॉगी. ओके, त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिज्युविनेशन. हे तुम्हाला FB या सेक्शन मध्ये टॉपिक्स आहेत. याच्यापैकी तुम्हाला एक चूज हे करायचं आहे. ओके, 500 रुपीज साठी. त्यानंतर FC मध्ये बघा काय टॉपिक्स आहेत,
फंडामेंटल ऑफ चाइल्ड सायकोलॉजी, ओके. नंतर बेसिक्स ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन, त्यानंतर बेसिक्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, इंट्रोडक्शन टू मेडिकल इंस्ट्रुमेंट, त्यानंतर इंट्रोडक्शन टू वृक्ष आयुर्वेदा, बेसिक्स ऑफ बेसिक टेक्निक्स ऑफ मेडिकल प्लांटेशन, त्यानंतर इंट्रोडक्शन टू मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, इंट्रोडक्शन टू शिल्पशास्त्र, देन इंट्रोडक्शन टू टेलिमेडिसिन अँड टेली हेल्थ. हे तुम्हाला FC या सेक्शन मध्ये टॉपिक्स आहे. याच्यापैकी एक न्यू चूज करायचा आहे आणि 500 तुम्हाला पे करायचे असे. टोटल 1500 तुम्हाला ऑनलाईन पे करायचे असतात. व्हिडिओज बघायचे असतात, त्याच्यावर प्रत्येक 4 व्हिडिओ नंतर एक एक्झाम असते ती द्यायची असते. तो एक व्हिडिओ आय थिंक 1 घंट्याचा हा अप्रॉक्स हा असतो. ओके. सो असं तुम्हाला एक NCISME आपला जो करिक्युलम आहे BMS त्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा तुम्हाला दुसरं बाकीच्या गोष्टींचं ज्ञान व्हावं. ओके. आयुर्वेदा व्यतिरिक्त याच्यामध्ये मॉडर्नचं पण आहे बघा, चाइल्ड सायकोलॉजी, कार्डिओलॉजी, हे सगळे मॉडर्नचे टॉपिक्स आहेत. तर हे सुद्धा आपण जनरली आता याचं इन्व्हेन्शन होत आहे, तर ते सुद्धा टॉपिक्स तिथे आहे. तर ते आपण आयुर्वेदासोबत सुद्धा ते सुद्धा स्टडी करावे यासाठी NCISME हे इलेक्टिव्हची एक नवीन तयार केलेली आहे. ओके. सो याचे प्रत्येक 3च इलेक्टिव्ह असतात. ओके. सॉरी 3 सब्जेक्ट असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला 10 असे 30 मार्क्स हे तुम्हाला इलेक्टिव्हचे हे मिळत असतात. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल इलेक्टिव्ह म्हणजे काय. काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. ओके. ज्यांना नोट्स पाहिजे ते मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. ओके. श्लोकाची बुक सुद्धा 99 रुपीज मध्ये तुम्हाला मिळून जाईल, 4च्या 4. ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.